पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। बातमी आहे रोहित पवार यांच्या संदर्भातली, यांच्या ईडी चौकशीची। रोहित पवार यांची गेल्या 6 तासांपासून ईडी चौकशी सुरू आहे। बारामती ॲग्रो प्रकरणी ईडीची चौकशी सुरू आहे। गेल्या आठवडाभरात दुसऱ्यांदा रोहित पवार यांची ही ईडी चौकशी होती आहे। ईडी कार्यालयाबाहेर रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी आजही मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे। तर नातवाच्या समर्थनार्थ प्रतिभा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये पहिल्यांदाच पोहोचल्यात। रोहित पवार या आधी झालेल्या चौकशीला शरद पवार हे राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात आलेले होते आणि त्यानंतर चौकशीसाठी रोहित पवारांच्या आजी प्रतिभा पवार आता मैदानात उतरल्या आहेत। प्रतिभा पवार या सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सोबत राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचल्या। दरम्यान चौकशीला जाण्यापूर्वी रोहित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। सरकार काय आमचं सरकार नाही हे तसं बघितलं तर आम्ही विरोधात आहोत आणि या सरकारली आणि तिथं असणाऱ्या पोलिसांनी जेव्हा हा रिपोर्ट फाईल केला म्हणजे आजच्या सरकारला आणि तिथं असणाऱ्या पोलिसांना या कारवाईमध्ये कुठेही काही नाही आहे असं वाटतं आणि आम्ही हेच म्हणतोय की या कारवाईमध्ये कुठेही काही नाही आणि माझं नाव तर याच्यामध्ये जो PIL फाईल केली त्याच्यामध्ये सुद्धा माझं नाव नव्हतं, माझ्या कंपनीचं नाव नव्हतं। पण शेवटी आपण एक स्वाभिमानी नागरिक आहोत, सहकार्य करण्याची भूमिका ही आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे ईडीने आम्हाला समन्स दिलं असलं तर अधिकारी त्यांचं काम करतायत, त्यांना जे काही सपोर्ट आणि डॉक्युमेंट द्यावे लागतात ते आम्ही देत आहोत। क्लिअरन्स रिपोर्ट हा EOW कडनं सबमिट केला जातो, त्याच्या मागे खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टिगेशन केलं जातं। 2 वर्ष 1 वर्ष बराच काळ झाल्यानंतर क्लोजर रिपोर्ट हा फाईल केला जातो आणि जर 19 तारखेला मला नोटीस आली जानेवारीला आणि 20 जानेवारीला हा क्लोजर रिपोर्ट झालेला आहे। आता आम्ही थोडंसं कोर्टात पत्र देऊन तो जो रिपोर्ट आहे तो मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत।